नमस्कार. आपला एक पॉईंट मागाशी राहिला आहे, तो पूर्ण करण्यासाठी मी परत दुसरा व्हिडिओ पाठवते आहे. फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ जिब्रेलिन आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण पाहिला, डॉर्मन्सी ऑफ बर्ड कॅन बी ब्रोकन बाय जिब्रेलिन ट्रीटमेंट. दुसरा पॉईंट, इट प्रमोट सीड जर्मिनेशन इन सिरियल्स लाईक बार्ली अँड व्हीट. बार्ली हे एक प्रकारचं सिरियल क्रॉप आहे, त्याच्यामध्ये जर्मिनेशनसाठी उपयोग होतो. बाय सिंथिसायझिंग हायड्रोलायझिंग एन्झाईम, त्याच्यामध्ये काय होतात, हायड्रोलायझिंग एन्झाईम सिंथिसाइज होतात, अमायलेज टू प्रोड्यूस शुगर. तिसरा पॉईंट आहे, द मोस्ट स्ट्रायकिंग इफेक्ट ऑफ इट, म्हणजे त्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे, इज इलॉंगेशन ऑफ स्टेम व्हेअर इंटरनोड्स इन्क्रीज इन लेंथ. इंटरनोडची लेंथ वाढते, इलॉंगेशन होतं. इट प्रमोट ब्लॉटिंग. आता ब्लॉटिंग म्हणजे काय, it promote bolting, bolting, it promote bolting, that is elongation of internode just prior to flowering in plant, those with rosette habitat. ज्यांच्यामध्ये फ्लावरिंगमध्ये रोझेट हॅबिटॅट असते, रोझेट म्हणजे गुलाबाच्या फुलांमध्ये पाकळ्यांची कशी रचना असते, गोल गोल सायक्लिक, तर त्या प्लॅन्टमध्ये फ्लावरिंगच्या पूर्वी फक्त इंटरनोडचं इलॉंगेशन होतं. इन प्लॅन्ट दोज विथ रोझेट हॅबिटॅट, एक्झाम्पल बीट आणि कॅबेज. कॅबेजमध्ये गुलाबाच्या फुलांसारख्या पाकळ्या अरेंज झालेल्या असतात, ती बड कंडिशनमध्ये. इट कॉजेस पार्थेनोकार्पी इन टोमॅटो. पार्थेनोकार्पी म्हणजे सीडलेस फ्रूट तयार करण्यासाठी, ॲपल आणि पियर. आणि पुढचा पॉईंट आहे, अँड फ्लावरिंग इन लाँग डे प्लॅन्ट. लाँग डे प्लॅन्टमध्ये फ्लावरिंगसाठी त्याचा उपयोग होतो. इट इज यूज्ड टू इन्क्रीज फ्रूट साईज अँड बंच लेंथ ऑफ द ग्रेप्स. फ्रूट साईज त्याच्यामुळं वाढते, ग्रेप्सच्या बंचची लेंथ वाढते. व्हेन जिब्रेलिन्स आर अप्लाइड ऑन जेनेटिकली डॉर्प प्लॅन्ट लाईक मेज. आपण जर डॉर्प प्लॅन्टवरती, जे जेनेटिकली डॉर्प आहे त्याच्यावरती जिब्रेलिनचा फवारा दिला, द स्टेम रॅपिडली इलॉंगेट अँड ॲक्वायर्स द हाईट ऑफ नॉर्मल टॉल व्हरायटीज ऑफ मेज, म्हणजे त्याची हाईट वाढायला मदत होते. अप्लिकेशन ऑफ जिब्रेलिन ओव्हरकम रिक्वायरमेंट ऑफ व्हर्नलायझेशन. जर आपण जिब्रेलिन दिलं तर आपल्याला व्हर्नलायझेशनचा जो प्रॉब्लेम आहे तो ओव्हरकम करता येतो, त्याच्यावर मात करता येते. आता व्हर्नलायझेशन म्हणजे काय हे आपण पुढं शेवटी पाहणार आहोत, पण आत्ता तुम्हाला सांगते, टेम्परेचरचा होणारा फ्लावरिंगवरचा परिणाम याला व्हर्नलायझेशन म्हणतात. आपण टॉपिकच्या शेवटी तो पॉईंट बघणार आहे. युजली इट इनहिबिट ग्रोथ ऑफ रूटची ग्रोथ इनहिबिट करतं. डिले सेन्सेस म्हणजेच एजिंग प्लॅन्टमधलं कमी करतं किंवा थांबवतं किंवा थोडंसं पुढे नेतं. अँड प्रिव्हेंट ॲबॅसेशन या शब्दाचा अर्थ आपल्याला इथे त्याच्यावर व्रण तयार होणं असा आहे. इट आल्सो ब्रेक डॉर्मन्सी ऑफ द सीड अँड हॅस्टन जर्मिनेशन. डॉर्मन्सी ब्रेक करतं आणि जर्मिनेशनला गडबड करतं, म्हणजेच लवकर जर्मिनेशन घडवून आणतं. अप्लिकेशन ऑफ जिब्रेलिन कॉजेस प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर्स ऑन फिमेल प्लॅन्ट. अप्लिकेशन ऑफ जिब्रेलिन कॉजेस प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर्स ऑन फिमेल प्लॅन्ट. मेल फ्लावर फिमेल प्लॅन्टवरती प्रोडक्ट होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. याच्यानंतरचा हार्मोन आहे सायटोकायनिन. जिब्रेलिन आपण एक बघितला, आता सायटोकायनिन. इट इज अनादर ग्रोथ हार्मोन दॅट प्रमोट सेल डिव्हिजन. त्याच्यामुळे सेल डिव्हिजन होते. लेंथम कॉइन द टर्म सायटोकायनिन. पहिल्यांदा सायटोकायनिन ही टर्म आपल्याला लेंथम नावाच्या सायंटिस्टने दिली. द फर्स्ट सायटोकायनिन वॉज डिस्कवर्ड बाय स्कूग अँड मिलर ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ऑफ कॅलस टिश्यू कल्चर ऑफ निकोटेना टोबॅकम. बघा, आता स्कूग नावाच्या सायंटिस्टनी ज्यावेळेला तो इन्व्हेस्टिगेशन करत होता, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे संशोधन करत होता, निकोटिना नावाचं जे प्लॅन्ट आहे, टोबॅकोचं प्लॅन्ट ज्या वेळेला आपण टिश्यू कल्चरमध्ये लावतो तेव्हा त्याला न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट काय आहे ह्याचा शोध लावताना दे ऑब्झर्व दॅट कॅलस proliferated when nutrient medium was supplemented with coconut milk and degraded sample of DNA obtained from hearing sperm. याचा अर्थ काय, त्यांनी असं पाहिलं, कॅलेसची लवकर ग्रोथ होते ज्यावेळेला न्यूट्रियंट मीडियममध्ये तुम्ही कोकोनट मिल्क देता किंवा डिग्रेडेड सॅम्पल DNA देता की जे हिअरिंग स्पर्मपासून मिळवलेलं आहे. दे नेम्ड इट ॲज कायनेटीन. त्यांनी त्याला नाव दिलं कायनेटीन. केमिकली कायनेटिन्स आर, आता हा पॉईंट मार्क करायचा आहे, केमिकल नेचर आहे 6 फरफायरल ॲमिनो प्युराईन. हे नेचर तुम्ही केमिकल पाठ करायचं आहे.
फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन वॉज ऑप्टेन फ्रॉम अनराईप मेज ग्रेन. पहिलं सायटोकायनिन अनराईप मेज ग्रेनपासून मिळवलं लॅन्थम नावाच्या सायंटिस्टने, आणि इट आल असं त्यांनी म्हटलंय. इटाल या शब्दाचा अर्थ त्याचे सहकारी, कोवर्कर्स. इट इज नोन ॲज झियाटीन, त्याला झियाटीन म्हणतात. 6 बेन्झाईल ॲडिनिन इज ए सिंथेटिक सायटोकायनिन हार्मोन. पुन्हा लक्षात ठेवायचा आहे, सिंथेटिक म्हणजे तयार केलेला, कृत्रिमरित्या तयार केलेला. 7 डिफरंट टाईप्स ऑफ सायटोकायनिन्स आर रेकॉर्डेड फ्रॉम द प्लांट्स. वेगवेगळ्या प्रकारचे 7 सायटोकायनिन आपण प्लांटमध्ये रेकॉर्ड केलेले आहेत. नॅचरल सायटोकायनिन्स आर ऑल्सो रिपोर्टेड फ्रॉम प्लांट्स लाईक बनाना फ्लावर, ॲपल अँड टोमॅटो फ्रूट्स अँड कोकोनट मिल्क. म्हणजे आपल्याला नॅचरल सायटोकायनिन हे बनानाच्या फ्लावरपासून, ॲपलपासून आणि टोमॅटोच्या फ्रूटपासून, कोकोनटपासून मिळतात. आता सायटोकायनिनची जी ॲप्लिकेशन्स आहेत ती आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.